जळगाव शहरातील पिंपराळा भागात पैशांच्या आर्थिक देवाणघेवाणीतून गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ऐन निवडणुकीच्या दिवशी ही घटना घडल्याने प्रशासनाने तत्काळ घटनास्थळ गाठून परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले. हा प्रकार राजकारणातून झालेला नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांना दिली. सर, या ठिकाणी गोळीबार झालेला आहे, काय सांगाल? आता एक 10-15 मिनिटापूर्वी एक फायरिंगचा घटना झाला म्हणून माहिती पडलेलं आहे की पिंपराला भागातलं 2 इसम आहेत, हे सचिन चव्हाण आणि एक मुस्तफा म्हणून. हे दोघांचं काही लेण्यादेण्यावर वाद होत्या. आजही देखील म्हणजे त्यांचा आपसीत काही वाद झाला होता. मग त्याच्या वादातून म्हणजे अचानकपणे एक बुलेट हवेत फायर झाला असं माहिती पडलेलं आहे. मग त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करणं आणि आरोपीचा शोधणं आमचं चालू आहे. आणि ही जी घटना आहे इलेक्शनचा काही संबंध नाही आहे. तर दोघांनी कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचं रिलेटेड नाही आहे किंवा इलेक्शनचा काही संबंध नाही आहे. ओके.